मी विक्रम काकांच्या मुलाचा रोल करतो आहे, जो जसं म्हटलं गेलं की सिनेमा ही एका वृद्धपकाळात आपल्या पत्नीविषयी पुन्हा नव्याने प्रेमात पडणाऱ्या एका व्यक्तीची भूमिका आहे. तर त्या व्यक्तीच्या अत्यंत प्रॅक्टिकली विचार करणाऱ्या मुलाची मी भूमिका केलेली आहे. आयुष्याचा काय भरोसा. सगळ्या जबाबदाऱ्या संपल्यात, आता मस्तपैकी फिरून येऊया. खूप उशीर केला. म्हातारपण म्हणजे नाकर्ते पण शेणाचा गोळा, काही उपयोग नाही, निरुपयोगी पण. बोलून घ्या तुम्ही जिलग्यात. मुलं आता सेटल झाली आहेत, आपण हे मोकळे होऊया. बाबा, पैसे नाही आहेत तुमच्याकडे. मी तुझ्याकडे भीक मागतो, मला पैसे हवे. मिस्टर पाठारे, पेशंट वाचणं आणि रिकवर होणं यात फरक आहे. संगमनेरला घर नाही बांधायचं, आपण श्रीवर्धनला घर बांधायचं. बघ काय करायचं ते, घर गहाणवट टाक, विकून टाक, वाटेल ते कर, पण मला पैसे दे तू. घर विकायचं नाही. मी उगाच चालत राहतो, तू ऐकावेस म्हणून एकटाच बोलत राहतो. रेंगाळतो आहे थोडा, सारेच थांबले आहे. थांबून वळून पाहणे, थोडेसे लांबले आहे. आत्ताच्या परिस्थितीमध्ये आपण एक माणूस जेव्हा एखाद्या गोष्टीने झपाटला जातो तेव्हा तो त्याच्यापुढे त्याला बाकी गोष्टींचं काही भान राहत नाही. ते भान आणून देण्याचं किंवा पुन्हा एकदा त्याला परिस्थितीची जाणीव देण्याचं काम जो करतो तो त्याचा मुलगा आहे असं मला वाटतं. ग्रे आणि ब्लॅक आणि व्हाईटपेक्षा सुद्धा परिस्थिती समजून घेऊन त्या परिस्थितीचं गांभीर्य समजून घेऊन ते वडिलांसमोर मांडण्याचं धाडस करणाऱ्या मुलाची ती भूमिका आहे असं.